नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. आज मी गावाकडे आले आहे आणि सकाळी सकाळी खूप पाऊस चालू झालेला होता आणि अशा प्रकारची सुंदर अशी सकाळ फक्त गावाकडेच पाहायला मिळते. पक्ष्यांचा चिवचिवाट हे सगळं ना खेड्यामध्येच मिळतं. शहरामध्ये हे सगळं खूप मिस करतो आपण सगळे. अशा प्रकारची सुंदर अशी सकाळ कोणाकोणाला पाहायला आवडते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि हे बघा आमची लालपरी कशी थाटात उभारली नाही का. आणि आज होता संडे, तर म्हणलं आज थोडंसं निवांत होतं, मिस्टरांना पण सुट्टी होती, तर नाश्ता करावा. नाश्ता म्हणलं की आमचं दिवाळी दसऱ्यासारखं होतं, कारण नाश्ता आमच्याकडे कधीच होत नाही, नेहमी डायरेक्ट सकाळी स्वयंपाकच होतो. आज थोडंसं निवांत होतं, म्हणलं आज नाश्ता करावा. तर आज मस्त पोहे वगैरे करून घेतले. तर सकाळी सकाळी टिफिनचं टेन्शन नव्हतं, कारण संडे होता, त्यांना सुट्टी होती, त्यामुळं नाश्ता केला. नाश्ता करून झाला, त्यानंतर काही शूट केलेलं नाही. आणि इथं बघा दुपारी इतका पाऊस चालू होता ना, आज दिवसभर पाऊसच होता, खूप वारं आणि पाऊस सुटलेलं होतं. तसं तर हवामान खात्यानं सांगितलेलं होतं की 30 तारखेपर्यंत पाऊस येणार आहे. हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला थोडासा लेट येणार आहे, कारण गावाकडे रेंज नाही, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. आणि हे बघा माझं छोटंसं बाळ, ते काय केलं होतं, तर शेजारी खेळायला गेलं होतं आणि तिथेच अडकून बसला. तर तिथून बघा कसा बघतोय माझ्याकडे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.